राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदासाठी बिनविरोध अशी निवड झालेली आहे। आज फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे। काल विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची मुदत होती, मात्र विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचाच एकमेव अर्ज दाखल झालाय। त्यामुळे महायुतीकडे संख्याबळ जास्त असल्यानं राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरची निवड ही केवळ औपचारिकताच राहिलेली आहे। तर दुसरीकडे विधानसभा उपाध्यक्ष पद विरोधकांना मिळावं अशी मागणी विरोधकांनी केली आहे आणि म्हणूनच आता ते कुणाला मिळणार याचीही उत्सुकता आहे। एक नवीन प्रथा आम्हाला या निमित्ताने घालून द्यायची आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की विरोधी पक्ष या नात्याने फॉर्म न भरणं आणि एकमताने किंवा बिनविरोध अध्यक्षांची निवड व्हावी ही एक प्रथा परत एकदा सुरू करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। या अगोदरच मी सांगितलं की आम्ही मागणी केली, ही जी परंपरा जी खंडित झाली होती, आता बिनविरोध आम्ही अध्यक्षांची निवड केल्यानंतर परत राज्य सरकारला ही एक संधी आहे की त्यांनी ही परंपरा पुढे चालवण्याच्या दृष्टिकोनातूनच विरोधी पक्ष आणि उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला द्यायला पाहिजे।